नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान, त्याच्यामधील भाग पहिला आणि हा पाठ आपण 8वा पाहत आहोत. तो म्हणजे धातू विज्ञान म्हणजे मेटलर्जी. या पाठामध्ये आपण पाहणार आहोत धातूंचे आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म काय असतात, त्याचप्रमाणे त्यांची रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे होतात, रासायनिक अभिक्रियाशीलतेची श्रेणी कशी असते, म्हणजे कशा प्रकारे कोणत्या पद्धतीने ते रिॲक्ट होऊ शकतात त्याच्याविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण काही धातुकांचं म्हणजे ओर्स ज्याला म्हणतात त्याच्यापासून प्युअर स्टेटमध्ये मेटल कसा मिळवला जातो याविषयी सुद्धा आपण या पाठाच्या शेवटी पाहणार आहोत. याच्या पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहिलेले आहेत. तसेच यावर्षी सुद्धा आपण त्यांचे भौतिक गुणधर्म इथे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला पुढील पाठ सुरू होईल आणि तो म्हणजे अभिक्रियाशीलता म्हणजे काय, किंवा धातूंचा ऑक्सिजन बरोबर संयोग झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं संयुग तयार होतं, त्याचबरोबर त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया काय आहे आणि इतर अभिक्रिया ऍसिड बरोबर अभिक्रिया काय असते याच्याविषयी सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाहूया धातू विज्ञान. इथे पहा, आपली पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितच आहे सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह असा आहे की ज्याच्यावर सजीव सृष्टी आहे आणि त्याच्यामुळे इथे मानव हा विकसित मेंदूचा एक प्राणी आहे जो बऱ्याचशा गोष्टी तयार करतो. जसं विमान हवेत उडलं जातं किंवा शिप आपण बघतो, मोठमोठ्या बिल्डिंग्स बघतो किंवा इतर अनेक शोध जसे लाईट, विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा शोध सुद्धा मानवानेच लावलेला आहे. म्हणजे आपलाच ब्रेन इथे वेल डेव्हलप ब्रेन आहे, इतर प्राण्यांचा ब्रेन एवढा वेल डेव्हलप नसतो आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती केलेली आहे. तर त्याच्यासाठी धातूंचा उपयोग आपण करतो. आपण माहिती आहे आपल्या घरामध्ये सर्वात जास्त वापर आपण लोखंडाचा करतो. पूर्वी लाकडाचे दरवाजे असायचे किंवा लाकडाचे अँगल्स आपण छप्पर करण्यासाठी वापरायचो, परंतु आता आपण धातूच्या ह्या वस्तू वापरायला लागलो. म्हणजे धातूचा वापर सर्वात जास्त व्हायला लागला आणि म्हणून धातूविषयी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. पहा, निर्मितीपासून आजपर्यंत सतत विविध जडणघडण प्रक्रिया पृथ्वीच्या गर्भात आणि सभोवताली होतच आहेत. त्यांचाच परिणाम म्हणजे विविध खनिजांची, द्रवांची आणि वायूंची उत्पत्ती. आपल्याला माहिती आहे मॅटर 3 स्टेटमध्ये असतं, एक म्हणजे स्थायू, दुसरा द्रव आणि तिसरा वायू. आता पहा, जेव्हा आपण अनेक गोष्टींचा अभ्यास एकत्रितपणे अथवा एकाच वेळी करायचा असतो तेव्हा आपण कोणत्या पद्धतीचा वापर करतो, तर आता आपण बघूया क्लासिफिकेशन कसं केलं जातं धातूंचं. आपल्या सभोवताली असणारे अनेक पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या मूलद्रव्याच्या रूपात असतात किंवा त्यांच्या संयोगाने तयार झालेले असतात. तुम्हाला सांगितलं मी, पूर्वीच्या काळामध्ये लाकडापासून आपले दरवाजे किंवा खिडक्या बनायच्या, परंतु आता सर्रास लोखंड हा धातू किंवा त्याच्या भोवती जर आपण विंडो पेन करत असू तर त्याला आपण ॲल्युमिनियम धातू वापरतो किंवा आपण सोन्याचे दागिने घालतो किंवा चांदीचे दागिने घालत असतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये धातू दिसतो. मूलद्रव्यांचे वर्गीकरण प्रारंभीच्या काळात त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मानुसार धातू, अधातू आणि धातू सदृश्य या प्रकारांमध्ये करण्यात आले होते आणि आजही ते उपयोगात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहा, या वर्षीच्याच पुस्तकामध्ये पहिल्यांदाच बघितलं होतं की 118 मूलद्रव्ये ज्ञात होती आता झालेली आहेत आणि त्यांची मांडणी आपण आवर्त सारणीच्या रूपात केलेली आहे. त्याविषयी त्यांच्या प्रॉपर्टी विषयी आपण आता इथे जाणून घेणार आहोत. आता धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत ते आपण आता येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म. विद्यार्थी मित्रांनो, हे धातूंचे भौतिक गुणधर्म आपण आधीच्या इयत्तांमध्ये सुद्धा स्टडी केलेले आहेत. परत एकदा आपण त्यांना इथे स्टडी करणार आहोत. धातू स्थायू अवस्थेत आढळतात. पहा, सर्व धातू जे असतात त्याला काही अपवाद आहेत ते आपण बोलणार आहोत. काय आहेत ते? सर्व धातू जे आहेत ते स्थायू अवस्थेत असतात. उदाहरणार्थ आपल्या समोर असलेले लोखंड स्थायू अवस्थेत आहे, गोल्ड स्थायू अवस्थेत, त्याचप्रमाणे चांदी किंवा ॲल्युमिनियम, तांबे या प्रकारचे धातू आपण नेहमीच्या वापरामध्ये पाहत असतो. याला अपवाद आहे पारा आणि गॅलियम. ऑक्सिजन व आर्द्रता यांच्यासोबत धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होते. लक्षात घ्या, धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया आपण आधीच्या लेसनमध्ये पाहिलं होतं की लोखंड जे असतं त्याला गंज येतो कारण त्याची अभिक्रिया ऑक्सिजन आणि आर्द्रता म्हणजे मॉइश्चर आणि ऑक्सिजन यांच्याशी येते आणि म्हणून Fe2O3 नावाचा रस्टचा फॉर्म्युला तयार होतो. त्याचप्रमाणे आपण बघितलं होतं कॉपरची अभिक्रिया कार्बोनेट बरोबर होते आणि त्याच्यापासून कॉपर कार्बोनेट तयार होतं. म्हणजे हे सगळं काय आहे तर यांच्या धातूंच्या पृष्ठभागावर अभिक्रिया होत असते. धातूंना चकाकी असते म्हणजे लस्टरस
लस्टर ही त्यांची एक महत्वाची प्रॉपर्टी आहे जी अधातूंकडे नसते. म्हणजे आपण गोल्ड वगैरे बघा चमकताना दिसतो, किंवा तांबे याच्यावर जर हिरवा थर चढला असेल आणि त्याला आपण कोणत्याही ऍसिडिक पदार्थाने घासलं तर त्याच्यापासून आपल्याला ते परत एकदा चमकताना दिसतं. म्हणजे धातूंची ही एक प्रॉपर्टी आहे, हा एक भौतिक गुणधर्म आहे, फिजिकल प्रॉपर्टी आहे की तो लस्टरच असतो, म्हणजे त्याला चकाकी असते. किंवा पॉलिश केला धातू किंवा धातू कापला आपण ब्लेडने म्हणजेच धातू कापण्यासाठी आपल्याला फार हार्ड ब्लेड वापरावं लागतं. फक्त सोडियम आणि पोटॅशियम अशा प्रकारचे धातू जे आहेत तेच आपण चाकू किंवा सुरीने कापू शकतो. धातूंमध्ये तन्यता आणि वर्धनीयता हे गुणधर्म आढळत असतात. आता तन्यता म्हणजे काय? आपण सोन्यापासून 10 ग्रॅम सोनं म्हणजे 1 तोळे सोन्यापासून आपण बघा मोठी चेन बनवतो, म्हणजे आता त्याचं तारेत रूपांतर करतो. तन्यता म्हणजेच डक्टिलिटी म्हणजेच त्याचं तारेत रूपांतर करणं, म्हणजे धातूमध्ये ही प्रॉपर्टी आहे, त्याची तार काढता येते. त्यानंतर वर्धनीयता म्हणजे मालेबिलिटी म्हणजेच काय, तर आपण धातू ठोकला तर त्याचं पातळ पत्र्यात रूपांतर होतं. आणि हे महत्वाचे गुणधर्म धातूच्या अंगी असतात. धातू उष्णता व विद्युत यांचे सुवाहक असतात. आणि म्हणूनच आपण बघा जेव्हा इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये चालू होते त्यावेळेला तांब्याची तार तिथे वापरली जाते, म्हणजेच ते उष्णता. जर समजा आपण एखादा लोखंडी रॉड जर मेणबत्तीवर पकडला आणि दुसरं टोक आपल्या हातात ठेवलं तर कालांतराने आपल्याला ते उष्ण लागतात. म्हणजे याचा अर्थ उष्णता आणि विद्युत म्हणजेच हीट आणि इलेक्ट्रिसिटी यांचे हे गुड कंडक्टर आहेत. कोण? तर धातू. इथे पहा सर्वच धातू कठीण असतात. अपवाद सोडियम, लिथियम व पोटॅशियम. तुम्हाला सांगितलं मी की हे धातू अत्यंत मऊ आहेत, क्रियाशील आहेत, कारण त्यांना चाकू किंवा सुरीने कापता येतं. आणि हे धातू सोडून इतर सर्व धातू हे कठीण असतात. धातू म्हणजे फक्त पोटॅशियम, सोडियम आणि लिथियम हेच सुरीने कापता येतात. इतर धातू सुरीने सहजासहजी कापता येत नाहीत. धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. यांची द्रवणांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतात. उदाहरणार्थ टंगस्टन याचा उपयोग आपण कुठे करतो विद्यार्थी मित्रांनो? राईट, टंगस्टन या धातूचा उपयोग आपण विजेच्या दिव्यामध्ये करतो, म्हणजे आपण तो तिथे बघतो, कारण याचा द्रवणांक खूप हाय आहे. तर सोडियम, पोटॅशियम, पारा, गॅलियम या धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक खूपच कमी आहे. त्याला सुद्धा अपवाद आहेत, परंतु टंगस्टन सारखा धातू आहे जो आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये वापरतो आणि त्याच्यापासून आपल्याला लाईट मिळतो. बल्ब मध्ये वापरला जातो किंवा ट्यूबलाईट मध्ये वापरला जातो आणि त्याचा द्रवणांक उच्च असल्यामुळे तो आपण बरेच दिवस चालू शकतो. नादमयता म्हणजे सोनॅरिटी हा धातूंचा गुणधर्म आहे. आपल्या शाळेमध्ये जी बेल असते, जी घंटा असते ती धातूची बनलेली आहे. किंवा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा सुद्धा तिथे आपल्याला धातूची घंटा बनलेली दिसते आणि त्याच्यामुळे त्याचा आवाज जो घुमतो याला नादमयता किंवा सोनोरिटी असं म्हटलं जातं. हा धातूंच्या अंगी असलेला एक गुणधर्म आहे. आता धातूंचे झाले. आता आपण अधातू म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये बघितलं तर आपण राईट हँड साइडला म्हणजे पी ब्लॉक जिथे आहे तिथे झिगझॅग लाईनच्या वरच्या बाजूला अधातू आहेत, म्हणजे ऑक्सिजन, कार्बन हे अधातू आहेत. काही अधातू स्थायू तर काही वायू अवस्थेत आढळतात. बघा याला अपवाद आहे ब्रोमीन. ब्रोमीन हा एकमेव अधातू असा आहे जो लिक्विड स्टेट मध्ये म्हणजेच द्रव अवस्थेत आढळतो. अधातूंना चकाकी नसते, म्हणजे हे चमकत नाही. जसं तुम्हाला सांगितलं की आपण धातू जर पॉलिश केला तर तो चमक दाखवतो, परंतु अधातू चकाकी दाखवत नाहीत. याला अपवाद आहे आयोडीनचे क्रिस्टल्स. हे आयोडीनचे क्रिस्टल जे असतात ते चमकदार असतात. म्हणजे या अधातूंमध्ये सुद्धा एक अधातू असा आहे की जो चमक दाखवतो, म्हणजेच आयोडीन. जसं आपण बघितलं की सर्व धातू जे असतात, अधातू जे असतात ते स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात आणि त्याला अपवाद ब्रोमीन जो द्रवावस्थेत असतो. पुढील प्रॉपर्टी बघा, अधातूंना कठीणपणा नसतो. अपवाद हिरा हे कार्बनचे अपरूप आहे, म्हणजे ॲलोट्रोप आहे. कुठलं? तर डायमंड आणि ग्रॅफाइट. आपल्याला माझ्या फुलेरिन सुद्धा कार्बनचं अपरूप आहे. पण आपण इथे बघतोय की कार्बन हा अधातू असून आपल्याला माहिती आहे की अधातूंना कठीणपणा नसतो, म्हणजे हार्डनेस नसतो, परंतु याला अपवाद आहे तो हिरा. डायमंड, ब्लॅक डायमंड जो आहे तो काच कापण्यासाठी वापरला जातो, म्हणजे याचा अर्थ तो कठीण असतो. यांचे द्रावणांक व उत्कलनांक कमी असतात. म्हणजे आपण धातू आणि अधातू यांना डिस्टिंग्विश करण्याचा प्रयत्न केला तर धातूंचे द्रावणांक आणि उत्कलनांक जास्त असतात, परंतु इथे अधातूंचे द्रावणांक आणि उत्कलनांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जे असतात ते कमी असतात. हे उष्णता व विद्युतचे दुर्वाहक असतात. जसे धातू उष्णता आणि विद्युतचे सुवाहक आहेत, म्हणजे गुड कंडक्टर आहेत. त्याच्या विरुद्ध
अधातू जे असतात म्हणजे नॉन मेटल जे आहेत ते हीट आणि इलेक्ट्रिसिटी यांचे बॅड कंडक्टर आहेत. आणि ह्याला सुद्धा एक अपवाद आहे. आपल्याला माहित आहे आपण बऱ्याचशा इलेक्ट्रोलायसिसच्या रिएक्शन्स मध्ये ग्रॅफाइटचा रॉड इलेक्ट्रॉन म्हणून वापरतो, कारण ग्रॅफाइट हा सुवाहक आहे. ग्रॅफाइट हे कार्बनचं अपरूप आहे. जसं हिरा त्याचं अपरूप आहे तसंच कार्बनचं अपरूप दुसरं अपरूप आहे ग्रॅफाइट. आणि हे अधातूंची प्रॉपर्टी दाखवत आहेत, म्हणजेच ते विद्युतचे सुवाहक असतात, म्हणजे गुड कंडक्टर ऑफ हीट आहेत. म्हणजे हे कार्बनचं ॲलोट्रोप आहे. आता भौतिक गुणधर्म पाहून झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत रासायनिक गुणधर्म. धातू हे क्रियाशील असल्यामुळे ते सहज इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारित आयन तयार करतात. आपण पिरियडिक टेबलच्या लेसन मध्ये बघितलं होतं की धातू हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. उदाहरणार्थ सोडियम घेतला आपण तर सोडियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आहे, कारण सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे आणि त्याच्यामुळे तो बाहेरच्या कक्षेत असलेला एक इलेक्ट्रॉन गमावतो आणि 2-8 असं निऑनचं म्हणजे नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करतो. आता त्याच्या न्यूक्लियस मध्ये 11 प्रोटॉन आहेत, परंतु एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे बाहेर इलेक्ट्रॉनची संख्या 10 झाली आणि म्हणजे याच्यावर एक धनप्रभार वाढला. म्हणजे अशा प्रकारे जे धातू असतात विद्युत असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतात, कारण ते इलेक्ट्रॉन गमावतात म्हणजे लूज करतात. धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया हवेतील ऑक्सिजनशी संपर्क येऊन धातूंची ऑक्साईड्स बनतात. ज्यासाठी आपण बघितलं की मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचा संपर्क येऊन मॅग्नेशियम ऑक्साईड बनतो, किंवा आपण बघितलं ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजनचा संपर्क येऊन ॲल्युमिना किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड बनतो. फेरस म्हणजे लोखंड आणि ऑक्सिजनचा संपर्क येऊन फेरस ऑक्साईड बनतो. कॉपर ऑक्साईड तर तांब्याचा संपर्क ऑक्सिजनशी आला, कारण हवेमध्ये 2 नंबरला मिळणारा वायू म्हणजे कुठला आहे तर तो ऑक्सिजन आहे. 1 नंबरला मिळणारा वायू कुठला आहे नायट्रोजन. म्हणजे या धातूंची हवेतील ऑक्सिजन बरोबर संपर्क येऊन त्यांच्यापासून त्यांची ऑक्साईड्स तयार होतात. इथे पहा जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात ते बहुधा विद्युत सुवाहकी असतात. म्हणजे हीटचे जे कंडक्टर असतील तर ते इलेक्ट्रिसिटीचे सुद्धा कंडक्टर असतात. याचप्रमाणे उष्णतेचे दुर्वाहक हे विद्युत दुर्वाहक असतात. यास अपवाद हिरा आहे, तो विद्युत दुर्वाहक आहे, म्हणजे तो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, कारण याची रचनाच कार्बन कंपाऊंड मध्ये आपण पाहणार आहोत की त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स हे 4 बॉन्ड्स तयार करतात आणि कार्बन हा टेट्राव्हॅलेंट आहे. आणि त्याच्यामुळे हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो, पण उष्णतेचा तो सुवाहक आहे, म्हणजे याच्यातून हीट वाहू शकते. हा हिरा त्याला अपवाद असतो, हे लक्षात ठेवा. कारण जे गुड कंडक्टर्स हीटचे आहेत ते इलेक्ट्रिसिटीचे सुद्धा गुड कंडक्टर असतात, आणि जे बॅड कंडक्टर्स आहेत हीटचे तेच इलेक्ट्रिसिटीचे सुद्धा बॅड कंडक्टर्स असतात. परंतु ह्याला आपण बघितला तो म्हणजे हिरा. हिरा कसा आहे तर विद्युत दुर्वाहक म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, परंतु हा गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, म्हणजे याच्यातून उष्णता वाहू शकते. विद्यार्थी मित्रांनो आपण इथे पाहूया की एक बर्नर आहे आणि त्याच्यावर फ्लेम चालू आहे, त्याच्यावर धातू पकडलेला आहे. चिमट्यात धरलेल्या धातूचा नमुना. आता धातूचं ज्वलन कशा प्रकारे होतं तर धातू आपण बघितलाय, आपण दिवाळीमध्ये जी फुलझडी म्हणजे फुलभाजी जी फिरवत असतो त्याला मॅग्नेशियम धातू असतो आणि तो उत्स्फूर्तपणे ज्वलन करताना आपण पाहतो, म्हणजे प्रखरतेने तो ज्वलन करतो. इथे पहा काही रिएक्शन दाखवलेले आहेत. धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. तर सोडियम आणि ऑक्सिजन आपल्याला मिळतो सोडियम ऑक्साईड. आता इथे 2 सोडियम काय येतात बरे, याचं कारण एका सोडियम कडून 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो. म्हणजे Na2 मध्ये 2 Na का वापरले आहेत ऑक्सिजन बरोबर. एका सोडियम कडून 1 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असल्यामुळे 2-6 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, आणि 2-6 असल्यामुळे ह्याला अष्टक तयार करण्यासाठी म्हणजे ऑक्टेट तयार करण्यासाठी अजून 2 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. एका सोडियम कडून 1च इलेक्ट्रॉन मिळत असल्यामुळे 2 सोडियम ह्याच्या भोवती येऊन ते 2 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनला देतात आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनवतात, आणि म्हणून सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला Na2O असा आहे. इथे पहा ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी Na2O ला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे, परंतु 2 ने ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी मल्टिप्लाय केल्यानंतर Na ची संख्या 4 झालेली आहे, म्हणून लेफ्ट हँड साइडला आपण 4 Na करून ही रिएक्शन बॅलन्स केलेली आहे, म्हणजे संतुलित अभिक्रिया केलेली आहे. आता तयार झालेला Na2O आणि पाणी यांची अभिक्रिया होऊन आपल्याला दिसते की इथे NaOH तयार होतो. आपण ही रिएक्शन बॅलन्स आहे की नाही ते पहा. म्हणजे त्याचा अर्थ सोडियम 2 लेफ्ट हँड साइडला आहेत, उजव्या साइडला सुद्धा 2 सोडियम घेण्यासाठी त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. हायड्रोजन 2 आहेत ते इथे बॅलन्स झालेले आहेत, आणि त्याचप्रमाणे ऑक्सिजन Na2O मधला 1 ऑक्सिजन आणि वॉटर याच्यामधला 1 ऑक्सिजन याच्याप्रमाणे तो
2NaOH तयार झालेला आहे. आता मॅग्नेशियमची अभिक्रिया बघतोय आपण. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होऊन MgO बनतो. आता पहिल्या केसमध्ये Na2O बनला होता आणि इथे MgO तयार झालेला आहे. असं का बरं? तर याचं कारण मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, म्हणजे 12 आहे आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2 आहे. म्हणजे हा 2 इलेक्ट्रॉन्स देतो आणि ऑक्सिजनचं ऑक्टेट तयार करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे आणि म्हणून आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि MgO बनतो. वर आपण Na2O कसा बनला होता तो बघितला होता. आता इथे MgO कसा बनतो तो बघतोय. आता MgO आणि पाणी यांची अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होतो. म्हणजे इथे मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो. तुम्हाला मी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलेलं आहे. एका हायड्रॉक्सिल ग्रुपवर एकच निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि 2 इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असल्यामुळे इथे 2 हायड्रॉक्सिल ग्रुप इथे चिकटतात आणि हे लिहिताना नेहमी ब्रॅकेटमध्ये लिहावं. याचं कारण जर आपण MgOH2 लिहिला तर याचा अर्थ 2 हायड्रोजन आहेत असा होऊ शकतो आणि ती रिएक्शन बॅलन्स होणार नाही. म्हणून MgOH/2 म्हणजे ब्रॅकेटमध्ये OH त्याच्या बाहेर 2 लिहायचे, कारण हा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे. इथे पहा धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. सोडियम व पोटॅशियम यांची पाण्याबरोबर जलद अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो. आपल्या स्क्रीनवर ही एक रिएक्शन आहे बघा, 2Na आणि 2H2. आता हे 2-2 का लिहिले तर याचं कारण बॅलन्स करायची आहे रिएक्शन. 2NaOH आणि ह्याच्यामध्ये H2 गॅस तयार होतो आणि उष्णता बाहेर पडते. आता पोटॅशियमची अभिक्रिया सुद्धा अशीच होते. इथे NaOHच्या ठिकाणी KOH तयार होतो, H2 गॅस आणि उष्णता. कॅल्शियमची पाण्याबरोबर मंद गतीने अभिक्रिया होऊन तयार होणारा हायड्रोजन कॅल्शियमच्या पृष्ठभागाला चिकटून तो पाण्यात तरंगतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कॅल्शियमची खूप सावकाश पाण्यावर अभिक्रिया होते. म्हणजे बबल्स जे तयार होतात हायड्रोजन गॅसचे, त्या हायड्रोजन गॅसचे बबल्स त्याला चिकटतात आणि म्हणून कॅल्शियमचा तुकडा जो आहे तो पाण्यावर येऊन तरंगत राहतो. इथे पहा कॅल्शियम आणि H2O तुम्हाला सांगितली रिएक्शन Ca ब्रॅकेटमध्ये OH/2 आणि H2 गॅस तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो परत एकदा बघा, MgOH2 सारखं इथे CaOH/2 तयार झालेला आहे, कारण कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे. 2882 म्हणजे आउटरमोस्ट शेल म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. एका हायड्रॉक्सिल ग्रुपला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून कॅल्शियम बरोबर 2 हायड्रॉक्सिल ग्रुप जातात आणि ते लिहिताना Ca आणि ब्रॅकेटमध्ये OH/2 लिहितात. हे असं का लिहितात मी MgOH2च्या बाबतीत तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲल्युमिनियम, लोखंड आणि जस्त यांची पाण्याच्या वाफेशी अभिक्रिया होते. म्हणजे थंड पाण्याबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर ह्या धातूंची अभिक्रिया होत नाही, तर पाण्याची वाफ म्हणजे स्टीम तयार केली जाते आणि त्यांच्याबरोबर ह्यांची अभिक्रिया होत असते. म्हणजे 2 ॲल्युमिनियम प्लस H2O gives Al2O3 आणि 3H2 गॅस इथून बाहेर पडतो. फेरस बरोबर सुद्धा बघा 4H2O Fe3O4 आणि 4H2 H2 गॅस बाहेर पडलेला आहे. इथे 3 Fe घेतलेले आहेत, कारण Fe3 फेरिक ऑक्साईड इथे तयार झालेला आहे. Fe2 म्हणजे फेरस आणि Fe3 म्हणजे फेरिक. ही इथे 3+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. त्याच्याबद्दल आपल्याला पुढल्या इयत्तरमध्ये जास्त समजणार आहे. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, तुर्तास आपण हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याला फेरस आणि फेरिक. आता इथे जो आपल्याला दिसतो तो फेरिक आहे. ओके, Zn झिंक आणि H2O गॅस यांची अभिक्रिया होऊन ZnO झिंक ऑक्साईड तयार होतोय आणि H2 गॅस इथे सुद्धा मुक्त होतोय. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा धातूचा नमुना आपण ठेवलेला आहे. उदाहरणार्थ मॅग्नेशियम वगैरे ठेवला, पाण्याने भिजलेल्या काचेच्या कापसाचा बोळा. आता इथे आपल्याला काय करायचं, स्टीम तयार करायची आहे, म्हणून तो कापसाचा बोळा जिथे तयार ठेवलेला आहे याच्यामध्ये पाणी टाकून चालणार नाही, कारण ते पाणी खाली उतरेल. आणि इथे बाजूला बघा ऊर्ध्वपतन पद्धतीने हायड्रोजन वायू गोळा करण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणजेच कापसाच्या गोळ्याला ज्या उष्णता दिली जाते त्यावेळेला त्यातून वाफ तयार होते आणि वाफ त्या धातूचा जो नमुना ठेवलेला आहे त्याला लागून यांच्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन तयार होतो आणि हायड्रोजन बबल्सच्या स्वरूपात तिथे बाहेर येताना आपल्याला दिसतो. हा पाण्यापेक्षा हलका आहे आणि म्हणून तो पाण्याच्या वर गोळा केला जातो. सोने, चांदे, तांबे या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते का ते प्रत्यक्ष प्रयोग करून तपासावा, विचार करा. म्हणजे सोन्याची अभिक्रिया होत नाही, चांदीची थोडीफार प्रमाणात होऊ शकते, तांब्याची होते, परंतु सोने हा राजधातू आहे आणि म्हणून त्याचे ऑर्नामेंट्स आपण वापरत असतो किंवा चांदी सुद्धा ऑर्नामेंट्स म्हणून आपण वापरत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या पहिल्या सेशनमध्ये काय शिकलो, तर धातूंचे आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म कशा प्रकारे आपण स्टडी केले, चकाकी म्हणजे काय, वर्धनीयता किंवा तन्यता म्हणजे काय याविषयी सुद्धा बघितलं. विद्युत स्वाहक आणि विद्युत दुर्वाहक कोण असतात, हिरा हा कशा प्रकारे कठीण आहे आणि तो उष्णतेचे वहन करतो परंतु विद्युत वहन करत नाही याविषयी सुद्धा आपण याच्यामध्ये जाणून घेतलं. त्याचप्रमाणे धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना काय होत असते किंवा हायड्रोजन वायू कशा प्रकारे बाहेर पडतो हे सुद्धा आपण या सेशनमध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोणत्याही शंका असतील
किंवा एखादी रिएक्शन बॅलन्स करताना काही अडचण असेल तर आपण या ॲपच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. याचं योग्य उत्तर आमच्याकडून आपणास दिलं जाईल. जोपर्यंत आपला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला या ॲपच्या मार्फत समजवलं जाईल. धन्यवाद.